नमस्कार. आज बनवणार आहोत बीटचे पौष्टिक असे थालीपीठ. रोज रोज मुलांना आवडेल आणि ते पौष्टिकही असेल असे काय बनवावे हा प्रश्न नेहमीच पडतो. तर तुम्ही या पद्धतीने बीटचे थालीपीठ टिफिनसाठी नक्की बनवून देऊ शकता. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे 2 बटाटे आणि 2 बीट स्वच्छ धुवून साल काढून घेतले आहे. ते मोठ्या किसणीने किसून घेते. मोठ्या किसणीने किसले की ते थालीपीठमध्ये खाताना छान लागते. तर बटाटाही इथे किसून घ्यायचा आहे. आता इथे दोन्हीही किसून झाले. त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकते. तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता. भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे. चवीनुसार मीठ आणि अर्धा निंबाचा रस. आता तुम्ही इथे अजून निंबू जास्तही टाकू शकता. निंबामुळे बीटामधले आयर्न पूर्णपणे आपल्या शरीराला मिळते. त्यामुळे विटॅमिन सी साठी निंबू अवश्य टाका आणि थालीपीठची चवही छान चटपटीत येते. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकले. आता इथे मी 1 चमचा ज्वारीचे पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा कणिक घेतली आहे. आता इथे मी वापरलेला चमचा थोडा मोठा आहे म्हणून मी 1 चमचा घेतला आहे. आता तुम्ही पोह्यांचे चमच्याने घेत असाल तर 2-2 चमचे घेतलं तरीही चालेल. पाणी न टाकता हे छान मळून घ्यायचे. आता आणि या थालीपीठसाठी सर्वच पीठ पाहिजे असं काही नाही. जे आपल्याकडे अवेलेबल असतील पीठे ते घातले तरीही चालेल. आता यामध्ये तुम्ही अजून गाजर टाकू शकता किसून, रताळी किसून टाकू शकता आणि यामध्ये बारीक कांदाही कापून टाकू शकता. आता हे छानपैकी मळून घेतले. आता एक साईडला एका ताटामध्ये मी इथे ओला कपडा करून घेतला आहे. कॉटनचा छान कपडा घ्यायचा आणि तो पूर्णपणे ओला करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा. त्यावर थोडेसे पाणी टाकून मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन छान असं हाताने थापून घ्यायचं. थालीपीठ थापतो तसं मस्त असं पातळ थालीपीठ थापायचं आणि त्याला 4 होल पाडून घ्यायचे. होल यासाठी पाडतो आपण थालीपीठला की त्यामध्ये तेल टाकल्यानंतर सर्व थालीपीठला छान तेल लागले जाते आणि थालीपीठ अजूनच रुचकर होते. तर अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतले आणि वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तसं तर बीट खाणं खूपच चांगलं आहे केसांसाठी आणि त्वचेसाठीही. आपली स्किन खूप चांगली होते बीट खाल्ल्यामुळे. त्यामुळे नेहमीच बीट खाल्ले गेले पाहिजे. पण आपल्याला नेहमीच बीट खायला, कोशिंबीर करून खायला कंटाळा येतो. त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो. कधी बीटचे थालीपीठ बनवू शकतो तर कधी बीटचा डोसा किंवा बीटचे कटलेट. असे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांनाही बीट दिल्याने मुलं खुश होतात आणि त्यांच्या पोटामध्येही पौष्टिक असे सर्व काही जाते. अशा पद्धतीने छान असा बीटचा पराठा तयार झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.